नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बघत आहोत 15 जुलैचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत। तर मित्रांनो, बाजार समित्यांमध्ये कांदा कशा प्रकारेचे आवक, कशा प्रकारे बाजारभाव मिळतोय हे आपण आता व्हिडिओमध्ये बघतोय। पाऊस सध्या थांबलेला असून पावसाचे सुद्धा चिन्ह कुठेही दिसत नाहीये। तर आपण आता बघणार आहोत की कांद्याला कसा बाजारभाव मिळालेला आहे तो। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या भागातून माझे व्हिडिओ बघताय कमेंट मध्ये नक्की सांगा। चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की शेतमाल कांदा आहे, त्याचबरोबर तारीखही आजची म्हणजे 15 जुलैची तारीख आहे। 15 जुलै म्हणजे 15/7/2024। तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्या अगोदर आपण बाजार समिती बघूया की अकलूज या बाजार समितीमध्ये कसा बाजारभाव मिळाला, कशी आवक होती ते आपण आता बघणार आहोत। तर मित्रांनो, अकलूज या बाजार समितीमध्ये 530 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव हा 300 रुपये होता, तर जास्तीत जास्त भाव 2500 रुपये होता आणि सर्वसाधारण भाव हा 1500 रुपये होता। त्याचबरोबर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये 2041 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव हा 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 2700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1600 रुपये। अकोला या बाजार समितीमध्ये 230 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1600 रुपये होता। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 2917 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, 550 रुपये, तसेच जास्तीत जास्त भाव 2300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1425 रुपये होता। चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये 450 क्विंटल कांद्याची आवक होती, तर कमीत कमी भाव हा 3000 रुपये, जास्तीत जास्त भाव 3500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3250 रुपये होता। मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 9401 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2100 रुपये होता। सातारा या बाजार समितीमध्ये 172 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2150 रुपये होता। कराड या बाजार समितीमध्ये 99 क्विंटल हलवा या कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1800 रुपये, जास्तीत जास्त भाव 2450 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2450 रुपये होता। नागपूर या बाजार समितीमध्ये 1120 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1500 रुपये, जास्तीत जास्त भाव 3000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2625 रुपये होता। अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये 347 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1500 रुपये, जास्तीत जास्त भाव 3500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2500 रुपये होता। सांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये 2075 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1800 रुपये होता। पुणे खडकी या बाजार समितीमध्ये 14 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1100 रुपये होता। पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 2 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2000 रुपये होता। वाई या बाजार समितीमध्ये 15 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1530 रुपये। मंगळवेढा या बाजार समितीमध्ये 96 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2100 रुपये होता। कामठी या बाजार समितीमध्ये 1 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 3020 रुपये, जास्तीत जास्त भाव 3520 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3270 रुपये भाव मिळाला। नागपूर या बाजार समितीमध्ये 1120 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती, तर कमीत कमी भाव 1500 रुपये, जास्तीत जास्त भाव 3000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2625 रुपये मिळाला। येवला या बाजार समितीमध्ये 8000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 321 रुपये, जास्तीत जास्त भाव 2402 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2000 रुपये होता। येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये 5000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2450 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2000 रुपये होता। त्याचबरोबर मित्रांनो,
लासलगाव या बाजार समितीमध्ये 10,250 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,706 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,200 रुपये होता. लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये 4,425 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,552 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,250 रुपये. लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये 5,500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,516 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,150 रुपये. मनमाड या बाजार समितीमध्ये 3,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,326 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,100 रुपये. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 18,700 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,326 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,400 रुपये. पिंपळगाव बसवंत सायखेडा या बाजार समितीमध्ये 3,750 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,501 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,975 रुपये. भुसावळ या बाजार समितीमध्ये 2 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,500 रुपये. दिंडोरी वणी या बाजार समितीमध्ये 3,640 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,821 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,901 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,225 रुपये. देवळा या बाजार समितीमध्ये 6,750 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,580 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,250 रुपये. तर मित्रांनो, आपण बघितले की दुपारपर्यंतच्या ज्या बाजार समित्यांचे बाजारभाव जे आपल्याला समजलेले आहे, तर त्या बाजार समित्यांचे बाजारभाव मी तुमच्यासाठी व्हिडिओमध्ये आजचे टाकलेले आहेत. तर मित्रांनो, आता जिल्ह्यानुसार बाजार समित्यांमध्ये कसा बाजारभाव मिळालेला असतो, तर तेही तुम्हाला संध्याकाळच्या नंतर मी व्हिडिओ बनवून टाकला जाईल. उद्यापर्यंत तुम्हाला चॅनलवरती व्हिडिओ मिळून जाईल. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणत्या भागातून व्हिडिओ बघता कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.